सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मी प्रताप पटले, संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर अध्यक्षच्या नात्यानं आज शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला 19 फरवरी म्हणजे एक महत्त्वाचा दिवस आणि एक आनंदाचा दिवस, ज्या राजानं या मातीतल्या माणसांना प्रेम आणि आपलं एक स्वातंत्र्य स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं अशा या आपल्या राजाचं आज जन्मदिवस। त्यानिमित्तानं आम्ही आज शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत। मी हेच म्हणणार आहे की जे आजची तरुणाई आहे, जेनझी आपण म्हणतो त्यांना, ती जी DJ लावून जी नाचते आणि जी रेल्या काढते त्याच्यापासून वाचण्याकरता मला वाटते त्यांना आपण एक व्याख्यान केलं पाहिजे सर्वांनी मिळून, आणि त्यांना समजावलं पाहिजे की हे नाचल्यानेच आपण शिवाजी महाराज लोकांपर्यंत नाही पोचवू शकणार। तर हे शांततेत आणि लोकांना शांततेत समजून, जसं की आम्ही आज मोदोजी भोसले यांना बोलवलं होतं नागपूर महाराजा, आणि त्यानंतर आमच्याकडे जे प्रमुख पाहुणे होते, वक्ते होते, मराठा सेवा संघ अध्यक्ष होते आमच्याकडे आज मधुकर मेहकरे साहेब, त्यांनी हेच सांगितलं की बा असं केल्याने हिंदू मुसलमान केल्याने शिवजयंती साजरी होणार नाही, ते आपल्याला शांततेच पाडावी लागेल बस। आणि मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। शिवजयंतीबद्दल मला हेच बोलायचं आहे की शिवाजी महाराज हे फक्त त्यांची तलवारीच्या धार म्हणून नव्हते ओळखले जात, तर त्यांचे विचार त्यांच्या व्याख्यांमुळे ओळखले जात होते। तर दरवर्षी आपण शिवजयंती तर साजरी करतोच, पण शिवजयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार आणि त्यांचे जे व्याख्यान होते ते पण पुढे नेले पाहिजे आपल्या जीवनात। त्यांचं इन्क्लुजन करण्यासाठी त्यांच्याबद्दल अजून वाचलं पाहिजे। तर माझं हेच म्हणणं आहे की शिवजयंती आहे तर फक्त वाजागाजासाठी साजरी करू नका, राजांचे विचार, राजांचे व्याख्यानं हे जरा संस्कार हे जरा आठवण करा आणि ते आपल्या अंदर आणण्याचे, आपल्या जीवनात आणण्याचे प्रयत्न करा। मला तरी असं वाटते की शिवजयंती ही पण वाजागाजासाठी नको, आम्ही खूप छान पद्धतीने संभाजी ब्रिगेडवाले शिवजयंती साजरी करतो आणि आम्ही जिजामातेंचे सगळे संस्कार स्वीकारतो। सगळे जे आम्ही संभाजी ब्रिगेडचे महिला आघाडी आहे हे लोक आम्ही सगळ्यांनी एक मिळून सगळे कार्यक्रम पार करतो आणि प्लस जिजामातेंचे जे काही संस्कार त्यांनी शिवरायावर घडवले ते प्रत्येक संस्कार आम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडच्या महिलांना सांगतो की असं करावं, हे करावं, आणि त्या माध्यमातून मॅसेज सगळ्यांना जातो आणि म्हणजे महिला स्वीकार पण करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला जुडलेले आहेत। आणि प्लस आमचे जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहे प्रताप भाऊ पटले, हे पण आम्हाला खूप मार्गदर्शन करतात। बाकी सगळे लोक पण खूप छान मार्गदर्शन करतात आणि आम्ही हा कार्यक्रम, आणि हेच नाही आम्ही इतर कार्यक्रम पण खूप चांगल्या रीतीने साजरे करतो। जय जिजाऊ जय शिवराय। सगळ्यात आधी तर माझं विनम्र अभिवादन करते मी शिवाजी महाराजांना। आणि जे आज आमचे जे प्रतापदादा पटले आहे त्यांनी संभाजी ब्रिगेडमुळेचं एक वर्चस्व उभं केलं आहे की आज सगळे आम्ही मी मनीषा चौधरी महिला अध्यक्ष आहे संभाजी ब्रिगेडची, आणि त्यामुळे आज आम्ही सगळे एकत्र झालो आहे। आज आपण आमचे जे राजे आहे शिवाजी महाराज, त्यांच्यासारखा तर राजा कधी जन्माला आला आहे आणि नाही येणार, कारण त्यांचा स्त्रियांचा मान सन्मान आणि त्यांनी जे धैर्य शौर्य जे त्यांच्यामध्ये आहे ते आजपर्यंत कुठल्याच माणसामध्ये आजपर्यंत दिसलं नाही। आणि एवढे मी बोलून आपलं संपवते। जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजच्या शुभेच्छा सर्वांना माझ्याकडनं। आणि आपल्या सरांनी एक प्रोग्राम ठेवला होता, छत्रपती शिवाजी महाराज सरांनी खूप चांगला प्रोग्राम ठेवला, बस एवढं बोलून संपतो।